शिप म्हणजे काय तर एक लॉटरी म्हणायची. स्पॉन्सरशिप म्हणजे एक लॉटरी असते जी की आपल्याला दुसरा इन्कम, पैशाचा सोर्स म्हणजे दुसरा इन्कम असतो आपल्या पैसा कमवण्याचा. पहिला म्हणजे इन्कम असतो तो ॲक्सेस अकाउंट आपलं ते यूट्यूब चॅनलवर असतं ऑलरेडी. दुसरं म्हणजे तुम्ही जेव्हा ग्रोथ होता, तुम्ही जेव्हा तुमचा एखादा ब्रँड तयार करता त्यावेळी तुम्हाला ॲटोमॅटिक स्पॉन्सरशिप येते. आणि हे स्पॉन्सरशिप येते ही खरी की खोटी स्पॉन्सरशिप माझ्या व्हिडिओतून नक्की तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी ऋतुजा टेकटॉकमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला एक असे टॉपिक सांगणार आहे ज्याची तुम्हाला खूप गरज आहे की कुठचे स्पॉन्सरशिप खरे असतात, कुठचे हॅकर्स असतात, कुठचे खरे असतात, कुठचे खोटे असतात, हे तुम्हाला मी इथे सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओला अजिबात स्किप करायचं नाही आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे, कारण याच्या पुढे येणारी जी इम्पॉर्टंट माहिती मी तुम्हाला देत जाईनच. आणि डेली यूट्यूब अपडेट असतील ते सुद्धा माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर सुरू करूया स्पॉन्सरशिपचा न्यू टॉपिक. तर स्पॉन्सरशिप मिळवण्यासाठी तुमचं चॅनल केवळ मोठे असून चालत नाही. तुमचं चॅनल हे केवळ मोठं असून चालत नाही, तर ते व्यावसायिकदृष्ट्या किंवा त्यांना दिसलं पाहिजे की हे बाबा हां ठीक आहे, हे व्यावसायिकदृष्ट्या छान आहे, व्यावसायिकदृष्ट्या पॉसिबल आहे, ह्यांच्याकडे आपण स्पॉन्सरशिप देणार आहोत. ठीक आहे, तर हे झालं. त्यासाठी आपल्या चॅनलवर प्रभावी व्हिडिओज असणे आवश्यक असते, कारण प्रभावी व्हिडिओ जर तुमच्याकडे नसतील, तुम्ही असे साधे वगैरे एडिटिंग न करता टाकत असाल तर तुम्हाला एकही स्पॉन्सरशिप येणार नाही. जर अट्रॅक्टिव्ह, प्रभावी, वैशिष्ट्यपूर्ण तुमच्याकडे जर एखादी व्हिडिओज असतील, तुमचे अपलोड झालेले असतील, तर त्याच्यावर ॲड्स लागलेले असतील तर तुम्हाला नक्कीच स्पॉन्सरशिप मिळते. तर सुरू करूया. फर्स्ट टर्म सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला एखादी स्पॉन्सरशिप घ्यायची असेल तर स्पॉन्सरशिपसाठी काही नियम, स्पॉन्सरशिप घ्यायचीच आहे त्याच्यासाठी नियम आणि अटी तुम्हाला मान्य करावे लागतील. जसं की यूट्यूबला मॉनिटायझेशनच्या वेळी आपण ॲप्लाय करतो, त्यावेळी काही नियम आणि अटी आपल्याला मान्य करावे लागतात, तशाच तुम्हाला स्पॉन्सरशिपसाठी नियम आणि अटी मान्य करावे लागतील. तर त्या नियम कोणते, अटी कोणते हे तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं, स्पॉन्सरशिप आपल्याला का मिळते, कारण तुमचे व्हिडिओ कंटिन्यू तुमचे अपलोड होत असतात, कंटिन्यू तुम्हाला कन्सिस्टन्सी, तुमची वेळेचं टाईम मॅनेजमेंट असतं व्हिडिओवर. तर तुम्हाला दररोज व्हिडिओ अपलोड करता, त्यांना समजतं की ही ॲक्टिव्ह आहे, तरच तुम्हाला स्पॉन्सरशिप मिळत असते. त्यातले पहिला नियम आहे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे काय तर नियमितपणा, वक्तशीरपणा. आणि वक्तशीरपणा हे आपलं मूल्य आहे, नियतकालिका असे सुद्धा म्हणतात. तर तुम्ही जर चॅनलवर नियमित व्हिडिओ अपलोड करत असाल, नियमित एंगेजमेंट वाढवत असाल तर तुम्हाला स्पॉन्सरशिप 100% मिळते. दुसरा नियम असा आहे एंगेजमेंट. फक्त व्ह्यूज, तुमचे जे व्हिडिओ अपलोड होतात हे प्रभावी, वैशिष्ट्यपूर्ण आहेत का, त्याच्यावर व्ह्यूज चांगले आहेत का, तुमची एंगेजमेंट ऑडियन्ससोबत आहे का, हे तुमचं तपासलं जातं. आता तर एंगेजमेंट असली, जर व्हिडिओ एखाद्या ऑडियन्सला आवडला तर तो व्हिडिओ लाईक करतात. तुमच्या व्हिडिओजवर किती लाईक आहेत, किती व्ह्यूज आहेत हे पण डिपेंड असतं. जेवढं तुमची कन्सिस्टन्सी असते त्याच्यावर व्ह्यूज आणि तुमचे लाईक हे पण महत्त्वाचं असतं. आणि मेन इम्पॉर्टंट टॉपिक असा आहे की त्याच्यावर कमेंट्ससुद्धा खूप साऱ्या असल्या पाहिजे. ऑडियन्स एंगेजमेंट म्हणजे काय तुम्ही सांगा. तुम्हाला जर एखादं एंगेजमेंट म्हणजे ऑडियन्स आणि आपण, क्रिएटर आणि ऑडियन्स ह्यांच्यातील साम्य, ह्यांच्यातील एक दुवा म्हणजे नात्यातला दुवा असतो, तो दुवा जर चांगला असेल किंवा तुमच्या ऑडियन्सचे कमेंट चांगले असतील, तुम्ही त्या कमेंट्सवर त्या प्रश्नांची, ऑडियन्सच्या प्रश्नांची उत्तरं चांगल्या प्रकारे देत असाल तर त्याला एंगेजमेंट असं म्हणतात. आता हे एंगेजमेंट तुमचं चांगलं असेल तर तुम्ही 100% तुम्हाला स्पॉन्सरशिप मिळते, तुम्ही 100% कमाई करू शकता. तिसरं म्हणजे प्रेक्षक वर्ग, याला आपण काय म्हणतात टार्गेट ऑडियन्स. आता प्रेक्षक वर्ग, तुमच्या व्हिडिओचे प्रेक्षक किंवा टार्गेट ऑडियन्स कोण आहे. उदाहरणार्थ तुमच्या व्हिडिओमध्ये सपोज तुमचं फॅशनचं चॅनल आहे, माझा जसा ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशन चॅनल आहे, तर तसाच एक त्याला जास्त करून महिला ऑडियन्स आहेत
किंवा असे कुमारिका असतात किंवा न लग्न झालेल्या मुली, त्या ऑडियन्स आहे. पुरुष वर्ग थोडा कमी आहे, पण जास्तीत जास्त महिला आहेत. आता एखादा तुमचा जर डिवोशनल असेल तर डिवोशनलला जास्तीत जास्त म्हातारी लोक असतात, वयस्कर लोक असतात, तो ऑडियन्स असतो. किंवा लेडीज लोक जास्ती करून असतात, पुरुषसुद्धा असतात. त्यांना भक्तीविषयी त्यांना गाणी वगैरे ऐकायला आवडतात, ते पुरुष वर्गसुद्धा असतात. तुमचं ब्युटी पार्लरचं चॅनल आहे, तुमचं ब्युटिकचं चॅनल आहे, ब्युटी पार्लरचं असेल तर महिला जास्त करून ऑडियन्स असतात. तर त्या बेसवर तुमचे ते प्रोडक्ट तुम्हाला स्पॉन्सरशिप केली जाते, त्या प्रोडक्टद्वारे तुम्हाला स्पॉन्सरशिप केली जाते. आता माझं फॅशनचं चॅनल आहे, मग मला साडीची स्पॉन्सरशिप येईल किंवा एखादी तुमचं जर साड्या असेल किंवा एखादा ड्रेस मी तुम्हाला कंपनीने मला दिला आहे, तर ड्रेस ह्याचं तुम्हाला स्पॉन्सरशिप करायची आहे, याची तुम्हाला ॲड करायची आहे, तर तुम्ही ही ॲड तुमच्या व्हिडिओद्वारे पब्लिश करा. आणि असं तुम्हाला स्पॉन्सरशिप त्यावेळी तुम्ही जे काही डिस्क्लेमर असतात ते लिहून देतात, नियम अटी असतात त्यांचे, ते साइन अप करतात आणि नंतर आपल्याकडे स्पॉन्सरशिप दिली जाते. कार्टूनचं चॅनल असेल, कार्टूनचं एखाद्या वेळी कार्टूनचं चॅनल असतं आपलं, तर त्याला जास्त करून लहान मुलं ऑडियन्स असतात. लहान मुलं म्हणजे वयोगटातील 4 ते 15 वर्षापर्यंत मुलं कार्टून बघतात. त्याच्यामुळे त्यावेळी तुम्हाला एखादे गेमिंगचं वगैरे किंवा अशी स्पॉन्सरशिप येऊ शकते, किंवा कार्टूनचं तुम्हाला ॲनिमेशन बनवणं हे वगैरे त्याची स्पॉन्सरशिप येऊ शकते. हे झालं आहे कॉपीराईट फ्री कंटेंट. तुमचा कॉपीराईट फ्री कंटेंट असेल, जर तुमचा कॉपीराईट फ्री कंटेंट असेल तर तुम्हाला तुमच्या चॅनलवर कोणत्याही प्रकारचा स्ट्राईक नसेल किंवा कोणत्याही प्रकारचा क्लेम नसेल, तर तुम्हाला स्पॉन्सरशिप मिळते. आणि स्पॉन्सरशिप मिळाल्यामुळे तुमचे व्ह्यूज येतात, म्हणजे कंटेंट जर कॉपीराईट असेल तर तुम्हाला व्ह्यूज येतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्पॉन्सरशिप तुम्हाला. चौथं म्हणजे प्रोफेशनल बायो, म्हणजे तुमच्या अबाउट सेक्शनमध्ये तुमचं जे चॅनलचं डिस्क्रिप्शन बॉक्स असतो, त्या बॉक्समध्ये तुम्ही काय लिहिलं आहे, तुम्ही तुमच्या चॅनलबद्दल वर्णन करून सांगितलं आहे की नाही, हे तुम्हाला तिथे कळवलं जातं. ठीक आहे. आणि तुम्ही ती स्पॉन्सरशिप म्हणजे एखादी ब्रँड आपल्याला एजन्सी देते, त्यावेळी ते सगळं चेक करतात आणि तिथे तुम्ही मेल आय डी वगैरे टाकलेला असतो अबाउट सेक्शनमध्ये. तो मेल आय डी तुम्ही यूट्यूबचा द्यायचा नाही. जो मेल आय डी तुम्ही त्या स्पॉन्सरशिपसाठी नवीन मेल आय डी काढायचा असतो, जो कुठेही यूज केलेला नसेल, असा मेल आय डी तुम्हाला तिथे काढायचा असतो आणि तिथे मेन्शन करायचा असतो. नाहीतर काही स्पॉन्सरशिप असे असतात, फेक असतात, ते आपला चॅनल हॅक करू शकतात. तर हे सगळं मी तुम्हाला आधी सांगते, तर तुम्ही सतर्क राहा. तर स्पॉन्सरशिप घेताना बऱ्याच गोष्टी नोट डाऊन करून घेतल्या आहे. व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करते त्यावेळी बऱ्याच गोष्टी मी ऑडियन्सला सांगत असते की प्रत्येक गोष्ट सतर्कतेने काम करा. कुठल्याही प्रकारचा कॉपीराईट क्लेम, कुठल्याही प्रकारचा कॉपीराईट स्ट्राईक तुमच्या चॅनलवर येऊ देऊ नका. तर अशा पद्धतीत इथे स्पॉन्सरशिपचा दुसरा नियम आपण बघितला. आता तिसरं काय आहे, तर आपल्याला तुम्ही यापूर्वी कधी वैयक्तिक म्हणजे अशी स्पॉन्सरशिप घेतली आहे का? जर नसेल घेतली तर तुम्हाला त्याच्यामध्ये अनुभव आहे का? तर अनुभव म्हणजे एखादा तुम्हाला सवय आहे का, म्हणजे एखादा व्हिडिओ ॲड करायची सवय आहे का? जर ती नसेल तर ती तुम्हाला मी ह्या व्हिडिओतून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. तुम्हाला फ्युचरसाठी नक्की उपयोगी पडेल. तिसरा आहे टॉपिक आहे ते वैयक्तिक अनुभव आणि वैशिष्ट्ये, फीचर्स अँड आणि वैयक्तिक अनुभव आणि वैशिष्ट्ये असं असतं. ठीक आहे. वैयक्तिक अनुभव आणि वैशिष्ट्य कोणती, तर त्याला काय आपण म्हणतो, फीचर्स अँड एक्सपिरियन्स. उत्पादनाचे 2-3 मुख्य फायदे सांगायचे. आता तुम्ही एखादी ॲड करणार त्यावेळी तुम्ही काय करायचं, पहिला स्टेप लिहून घ्या. उत्पादनाचे 2-3 मुख्य फायदे सांगायचे. पहिल्यांदा उत्पादनाचे 2-3 फायदे सांगायचे. ते तुम्ही स्वतः कसे वापरला हे सांगायचं आणि ते प्रोडक्ट वापरून तुमचं काम कसं सोपं झालं किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल काय फायदा झाला आणि तुम्हाला काय फायदा, ऑडियन्सला काय फायदा होईल हे सुद्धा इथे सांगायचं आहे. मेन कॉल टू ॲक्शन, ह्याला CTA असे म्हणतात, कॉल टू ॲक्शन. प्रत्येक प्रेक्षकाने हे उत्पादन कोठून खरेदी करायचं हे तुम्ही त्यामध्ये मेन्शन केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल एखादा डिस्काउंट असेल, जर एखादा कुपन कोड असेल तर तुम्ही तो स्क्रीनवर लावा.
तुमचा जो कुपन कोड वगैरे तो एखाद्या स्पॉन्सरशिपने तुम्हाला कुपन कोड दिला आहे, एखाद्या स्पॉन्सरशिपने तुम्हाला कुपन कोड दिला आहे, तर तो कुपन कोड तुम्ही स्क्रीनवर लावा आणि सांगा असं असं आपलं प्रोडक्ट आहे, हे कुपन कोड स्क्रॅच करा आणि तुमचा प्रोडक्ट तुम्ही परचेस करा असं सांगायचं. कारण ह्याचे असे फायदे ते त्यातून काय फायदा होणार आहे हे ऑडियन्सला खरं सांगायला पाहिजे. आणि एखाद्याला जर लिंक द्यायची असेल किंवा तुम्ही लिंक रेफरल तुम्हाला माहितीच असेल फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनमध्ये पण आपण अशा पद्धतीत कमाई करू शकतो रेफरल कोड देऊन. रेफरल कोड म्हणजे काय, जर त्यांचे जे प्रोडक्ट असतात त्यांची ती लिंक असते ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करायची. त्याच्यासाठी रेफरल अकाउंट ॲमेझॉनवर आणि फ्लिपकार्टवर आपल्या नावाचं अकाउंट असावं लागतं. मग तिथे आपली कॉपी लिंक असते जे आपल्या अकाउंटला जॉईंट असते ती आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन रेफरल कोडवरनं आपण परचेससुद्धा करू शकतो. खूप फायदे आहेत. तर हे झालं कॉल टू ॲक्शन. तिसरं मेन इम्पॉर्टंट काम ते म्हणजे स्पॉन्सरशिपचा व्हिडिओ कसा बनवायचा. स्पॉन्सरशिपचे प्रकार किती आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही एखाद्या वेळी जर स्पॉन्सरशिप घेत असाल तर त्याचे प्रकार तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पहिलं आहे इंटिग्रेटेड आणि दुसरं आहे डेडिकेटेड. पहिलं इंटिग्रेटर आणि दुसरं आहे डेडिकेटर. आता इंटिग्रेटर म्हणजे काय, तर मुख्य व्हिडिओ तुमचा जो व्हिडिओ आहे, तुमचा जो फेस कॅम व्हिडिओ आहे तो 30 ते 90 सेकंदाच्या जाहिरात असावा लागतो आणि 30 ते 90 सेकंदातच जाहिरात करावी लागते तुम्हाला. त्याच्यामध्ये एडिटिंग एकदम प्रभावीशाली असलं पाहिजे एडिटिंग, की तुमचा व्हिडिओ पब्लिश झाल्या कस्टमर तुमचं ऑडियन्स तिथे क्लिक करून तो परचेस केला पाहिजे प्रोडक्ट, असं तुमचा व्हिडिओ प्रभावशाली असला पाहिजे. आणि डेडिकेटेड म्हणजे काय, तर तुमचा व्हिडिओ हा पूर्ण व्हिडिओ असतो जो की 60 सेकंदा पूर्ण 1 तासाचा व्हिडिओ असतो. की मोठे ब्रँड असतात ते डेडिकेटेड व्हिडिओज अपलोड करायला सांगतात. की फॉर एक्झाम्पल सॅमसंग असू दे कंपनी, एखाद्या इस्त्रीची जाहिरात असू दे, एखाद्या लॅपटॉपची जाहिरात असू दे. आता मी फॅशनचं करते म्हटल्यावर मला सेविंग मशीनची जाहिरात येईल किंवा वेगवेगळ्या वस्तूच्या जाहिरात येतील, फॅशन संदर्भातच्या जाहिरात येतील. आता तुमचा जो नीस आहे व्हिडिओचा त्या नीसवर तुम्हाला ॲड करायचे आहे. आता सपोज डिवोशनल नीस असेल तर डिवोशनल बेसिक प्रोडक्ट कुठचे असतात, अगरबत्ती असते, फोटोज असतात, डिवोशनल फोटो देवाचे फोटोज असतात, अगरबत्ती असते, अगरबत्ती, परफ्युम्स, परत वेगवेगळ्या प्रकारची देवांची वस्त्र किंवा असे देवारे वगैरे त्याची ॲड तुम्हाला इथे करायची आहे. म्हणजे डिवोशनल असेल. आता पार्लरचं असेल तर पार्लरच्या काही बेसिक गोष्टी, फेशियल किट किंवा ॲब्रो पेन्सिल्स, ॲब्रो मशीन्स किंवा हेअर डायर किंवा आणखी जे काही बेसिक असतात त्या जे फॉर एक्झाम्पल ATC सगळ्या त्या गोष्टी म्हणजे तुम्हाला समजलं असेल तर ज्या तुम्ही तुमचं नीस असेल ते त्या नीसवर तुम्हाला ॲड मिळत असतात. लक्षात असते. आता मेन पर्पज म्हणजे व्हिडिओ कसा बनवायचा हे टेन्शन आलं असेल तर माझ्या व्हिडिओतून नक्कीच तुम्हाला टेन्शन फ्री व्हा. अजिबात टेन्शन घेऊ नका. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही लगेच इंट्रो देता, जाहिरात करायला सुरुवात करता, अजिबात करू नका. त्याच्यामुळे आपलं जरा जाहिरात खराब होते. जरा हाय क्वालिटीची करा. म्हणजे कसं, आधी प्रेक्षकांना तुमच्या विषयाची माहिती द्या. तुमचा विषय कोणता आहे, तुमचं प्रोडक्ट कुठचं आहे त्याची माहिती द्यायची. माहिती अशी द्यायची. त्यानंतर नैसर्गिकरित्या उत्पादनाकडे वळा. म्हणजे नैसर्गिक आयुर्वेदिक जे असतात, आयुर्वेदिक वस्तू असतात ते जास्त ऑडियन्स ॲक्सेप्ट करतं. केमिकलपेक्षा आयुर्वेदिक असतात ते जास्त ऑडियन्स ॲक्सेप्ट करतं. मग त्याबद्दल माहिती द्यायची. त्याचा पहिल्यांदा काय करायचं, इंट्रो द्यायचा. इंट्रो म्हणजे कसं, तुमचा इंट्रो नाही द्यायचा, उत्पादनाचा इंट्रो द्यायचा. जो की प्रोडक्ट तुम्ही जो आता फॉर एक्झाम्पल मी पॉन्ड्स पावडर ची जाहिरात करत आहे. मग पॉन्ड्स पावडरचं कसं त्याची बॉक्सिंग कशी असते किंवा अशी त्याचा फ्रॅग्रन्स कसा येतो, त्यांचा सुगंध कसा येतो, तो मनाला एकदम दरवळून जातो. पावडर लावल्यावर पूर्ण फ्रेश वाटतं. म्हणजे असे थकवा वगैरे येत नाही. असं काहीतरी त्याच्यामध्ये एक प्रकारची लूक द्यायचा, एक प्रकारचा हुक द्यायचा. आता फॉर एक्झाम्पल उत्पादनाचं नाव आणि ते उत्पादन कशासाठी आहे हे तुम्हाला सांगायला पाहिजे. प्रथमतः इंट्रो देताना लक्षात ठेवा. समज अगरबत्ती. आता डिवोशनली जर आपण हिंदू धर्मात आहोत, कुठला पण धर्म असं नाही, सर्व धर्मात समभाव.
तर कुठच्या पण अगरबत्ती आपल्यामध्ये यूज करतात, गणपतीसाठी यूज करतात किंवा आपल्या हिंदी जे काही म्हणजे ह्याच्यामध्ये देवासाठी यूज करतात अगरबत्ती, किंवा आपला रूम फ्रेश राहण्यासाठी अगरबत्ती यूज करतात. तर त्याच्याविषयी, त्या प्रोडक्टविषयी माहिती, ओळख तुम्हाला त्याच्यामधून द्यायची आहे. ठीक आहे. आणि सांगायचं त्याच्यामुळे की अगरबत्ती आहे तर अगरबत्तीचा सुगंध हा मनाला एकदम फ्रेश करतो. त्याच्यामुळे जे काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाते, नकारात्मक विचार निघून जातात आणि मनाला फ्रेश वाटतं. ठीक आहे. अशा पद्धतीत म्हणजे जाहिरात करताना थोड्या आपल्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. प्रोडक्टविषयी जेव्हा एखादी जाहिरात करता त्यावेळी आता तुम्हाला सोयाबीनची जाहिरात करायची आहे. सपोज सोयाबीन आहे तर सोयाबीन ते तुम्हाला बनवून दाखवायचे आहे. ते कसे बनवतात, त्याला मसाला कुठचा यूज होतो, त्याला किती तेल लागतं, प्रमाण तेलाचं लागतं. जास्त करून सोयाबीनला तेल जास्त लागत नाही. किंवा एखादा सनफ्लावर असेल, सनफ्लावरची तुम्हाला ॲड करायची असेल, जे खाद्यतेल असतं त्याची ॲड करायची असेल, त्यावेळी पुऱ्या तळून दाखवा किंवा असं काहीतरी करून दाखवा, म्हणजे जेवण बनवून दाखवा. एखादं राईस असेल, जे काही राईस, बासमती राईस वगैरे असतं, त्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये सोया पुलाव करा किंवा पुलाव करून दाखवा, किंवा जेवण निर्मळ देवाला नैवेद्य दाखवतात तो तसा निर्मळ एकदम मस्तपैकी डिश तयार करून दाखवा. किंवा आणखी बरेच राईस म्हणजे याच्यामध्ये करू शकता व्हिडिओ. फक्त आपल्याकडे तेवढी माहिती असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला आता माझ्या व्हिडिओतून समजलं असेल. स्पॉन्सरशिपचे जर एखाद्या वेळी तुम्हाला ॲड येतात त्यावेळी तुम्ही कशा पद्धतीत व्हिडिओज बनवायचे, त्याचे नियम काय, त्याची अटी काय, हे सगळं माझ्या व्हिडिओतून आत्तापर्यंत सांगितलं. आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला एक सांगणार. व्हिडिओ बनवण्यासाठी जर तुम्हाला मी मगाशी सांगितले काही टिप्स सांगितले आहेत, तर आता मेन म्हणजे तुमचा व्हिडिओ स्पष्ट दिसायला पाहिजे. आता मी इथे आहे तर माझ्यासमोर नॅचरल लाईट आहे, मी रिंग लाईट नाही लावली आहे. मी रिंग लाईट तुमच्याकडे जर काळोख असेल तर तुम्ही नक्की रिंग लाईट लावा, कारण आता मी सूर्यप्रकाशात आहे, माझ्या समोर खिडकी आहे. असं व्हिडिओ तुम्ही बनवा म्हणजे माझा चेहरा स्पष्ट दिसला पाहिजे, स्पष्ट त्याच्यामधून उच्चार आपले आले पाहिजे. असं त्याच्यामध्ये आवाज अजिबात बारीक ठेवायचा नाही, त्याच्यामुळे ऑडियन्सला थोडं म्हणजे कंटाळा येतो आपली ॲड बघायला. जर आपल्या याच्यामध्ये आत्मविश्वास असेल, काहीतरी करण्याची ताकद असेल, तर नक्कीच तुम्ही ही स्पॉन्सरशिप ॲक्सेप्ट करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला लाईटिंग हवं, प्रॉडक्ट स्पष्ट दिसतील यासाठी नैसर्गिक उजेड किंवा रिंग लाईटचा वापर करायचा आहे तुम्हाला. आता आवाजासाठी हा माझा माईक आहे. हा माईक तुम्ही पण यूज करू शकता. विदाऊट माईकचं तुम्हाला इथे काही तुम्ही स्पॉन्सरशिपचे व्हिडिओज करू नका. तुमचा आवाज ऑलरेडी लहान असेल, तुम्हाला माईक घ्यावाच लागेल. माईक शिवाय तुम्हाला चे व्हिडिओ बनवता येणार नाही. मेन पहिलं आहे लाईटिंग, दुसरं आहे माईक म्हणजे ऑडिओ, आणि तिसरं आहे स्क्रीन रेकॉर्डिंग. जर एखाद्या जर तुम्हाला आता मी सांगते, फॉर एक्झाम्पल सांगते, मला फ्लिपकार्टची ॲड करायची आहे आणि फ्लिपकार्ट ॲपची ॲड करायची आहे. फॉर एक्झाम्पल ऑलरेडी पब्लिश आहे. फॉर एक्झाम्पल तर त्या ॲपबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे. तर त्यावेळी काय करायचं, तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग करून दाखवायचं आहे. हे असं ॲप आहे, इथे असं अकाउंट ओपन करावं लागतं तुम्हाला जे अकाउंट ओपन केल्यावर तुम्हाला एक OTP येतो, तो OTP तिथे टाकायचा आहे. तो OTP टाकल्यानंतर तुमचं अकाउंट, तुमचे ॲड्रेस वगैरे तिथे डिलेवरीसाठी ॲड्रेस वगैरे टाकायचा असतो. आणि तुम्हाला असं आता फॉर एक्झाम्पल मी हा प्रोडक्ट मी आता इथे प्रोडक्ट प्रेस केलं, तुम्हाला टाकायचं ॲसेसरीजमध्ये टाकायचं, मला फॅशन कपडे, ब्युटिक सामान किंवा असं टाकलं की तुम्हाला ते प्रोडक्ट तुमच्या स्क्रीनवर येतील. आणि स्क्रीनवर आल्यावर तुम्हाला ते तिकडे टॅप म्हणजे प्रेस करायचं आहे. प्रेस केल्यावर बाय नाव हे ऑप्शन येतं. म्हणजे आता एखाद्या वेळी कपडे आपल्याला टॉप हवा असेल तर टॉप आपल्याला XL, XXL, XXL, 3XL असं तिथे चॉईस करायचं आणि आपल्या ॲड्रेसवर क्लिक करायचं आणि तिथे मग आपलं हे येतो. आणि त्यांचं जे काही ऑनलाईन पेमेंट असतं, ऑनलाईन पेमेंट तिथे त्यांना ऑनलाईन पेमेंट द्यायचं. COD हवी असेल तर COD तुम्ही तिथे देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही तिथे सांगायचं आहे स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये. आलं लक्षात? स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये सांगायचं आहे. आणि नंतर तुम्ही तिथे बाय नाव करून
तुम्ही तुमचं परचेस खरेदी करू शकता आणि हे तुम्हाला प्रोडक्ट तुमच्या 4-5 दिवसाच्या कालावधी तिथे येतं आणि तुम्हाला तिथे ट्रॅक दिलं जातं तुमचं प्रोडक्ट आता कुठेपर्यंत पोचलं आहे ते तुम्ही तिथे पाहू शकता. तर आता बघताय काय, तुम्ही ऑर्डर करताय ना, तर लगेच करा ऑर्डर असं प्रेक्षकांना सांगायचं आहे आणि प्रेक्षक पण खुश होतील आणि आपलं ॲप तिथे ते डाउनलोड करतील आणि जेवढे डाउनलोड करतात तेवढं स्पॉन्सरशिप असतात त्यांना खूप फायदा होतो आणि तुम्हाला पण खूप फायदा होतो, त्याच्यातून भरपूर इन्कम मिळू शकतं. अजून काही मेन गोष्टी काही पर्पज तुम्हाला मी सांगणार आहे स्पॉन्सरशिपचे. खूप व्हिडिओ मोठा होईल, अजिबात कंटाळा करू नका, कारण पुढच्या वेळी तुम्हाला स्पॉन्सरशिप येईल त्यावेळी तुम्हाला काही गोष्टी बेसिक लक्षात ठेवावे लागतील. आता मी तुम्हाला सांगणार आहे स्पॉन्सरशिपबद्दल. आता स्पॉन्सरशिप कोणाकोणाला मिळते, स्पॉन्सरशिप कोणाकोणाला मिळते तुम्हाला माहिती आहे का? ज्याचे चॅनल टाईप काय आहे, ज्यांना स्पॉन्सर मिळते म्हणजे कसं, ज्याचे ब्लॉगिंगचे चॅनल आहे, त्यांचे टेकचे चॅनल आहे, ज्यांचे एज्युकेशनलचे चॅनल आहे, ज्यांचे एंटरटेनमेंटचे चॅनल आहे, ज्यांचे न्यूजचे चॅनल, ज्यांचे डिवोशनलचे चॅनल, सगळ्यांना स्पॉन्सरशिप मिळते. पण त्या चॅनलसोबत तुमचा एखादा, मी मागच्या पार्टमध्ये सांगितलं आहे की तुमचा जर डिवोशनलचा चॅनल असेल तर तुम्हाला काहीतरी भक्तिविषयक पुस्तकांची स्पॉन्सरशिप येते किंवा काय असं, किंवा तुम्हाला अदर धूपकाडी किंवा धुपारत वगैरे असते त्यांची स्पॉन्सरशिप येऊ शकते. पहिलं छोटे स्पॉन्सरशिप ॲक्सेप्ट करायला शिका, नंतर मोठ्या स्पॉन्सरशिप ॲक्सेप्ट करा. हे झालं. आता ह्या चॅनलसोबत तुम्हाला प्रोडक्टबद्दल पण बोललं जातं. फॉर एक्झाम्पल मी पॉन्ड्स पावडर सांगते. पॉन्ड्स पावडर ही ब्युटी पार्लरच्या ह्यांना वगैरे येऊ शकते स्पॉन्सरशिप, ठीक आहे. मग त्यांनी ते तसं क्रिएट करून दाखवलं पाहिजे. मी मागे सांगितलं आहे ते बघा जरा, कसं सांगितलं आहे तसं तुम्हाला ते क्रिएट करावं लागेल आणि तुमचा तो व्हिडिओ आहे तो अपलोड करावा लागेल. आता व्हॉइस ओव्हर, आता हे कॅटेगरी कोणती, तर व्हॉइस ओव्हर, फेस कॅम, ब्रॉडकास्ट, रिव्ह्यू. जे रिव्ह्यू सांगतात त्यांना सुद्धा स्पॉन्सरशिप येते, जे व्हॉइस ओव्हर सांगतात त्यांना सुद्धा स्पॉन्सरशिप येते, फेस कॅम सांगतात त्यांना सुद्धा स्पॉन्सरशिप येते, पॉडकास्ट करतात त्यांना सुद्धा स्पॉन्सरशिप येते. असं काही नाही आहे, पण त्यांचा चॅनल तेवढा मोठा असला पाहिजे, त्या चॅनलमधनं काहीतरी शिकता आलं पाहिजे, त्या चॅनलमध्ये ऑडियन्स एंगेजमेंट जास्त असली पाहिजे, कमेंट्सची संख्या जास्त असली पाहिजे. आलं लक्षात? आता मी माझ्या व्हिडिओमध्ये मी बोलले की प्रोडक्ट पॉन्ड्स, LG वगैरे, सॅमसंग वगैरे असं काही तुम्ही पण तुमच्या व्हिडिओजमध्ये बोललात की मी आज असं रिव्ह्यू करते, मी आज ह्याचा रिव्ह्यू करणार आहे, म्हणजे माईकचा, मी आज ह्या स्टँडचा रिव्ह्यू करणार आहे, मी आज मोबाईलचा रिव्ह्यू करणार आहे. हे जर त्यांनी ऐकलं ना व्हिडिओमध्ये तर ते तुम्हाला 100% स्पॉन्सरशिप देणार, 100%, ठीक आहे. म्हणजे त्यांना वाटतं की ही व्यक्ती स्पॉन्सरशिपच्या लायक आहे, म्हणजे हिला स्पॉन्सरशिप करता येते, म्हणजे ॲड करता येते, प्रोडक्शन करता येतं, असं म्हणजे प्रत्येक प्रोडक्टचं प्रोडक्शन करता येतं असं त्यांना वाटतं, ठीक आहे. आता ही तुम्हाला कॉन्टॅक्ट कशी करेल तुम्हाला सांगते. आता ही तुम्हाला कॉन्टॅक्ट कशी करेल तर इंस्टाग्राम आणि जीमेलवरनं कॉन्टॅक्ट करू शकते, ठीक आहे. जीमेलवरून आणि इन्स्टावरून कॉन्टॅक्ट करू शकते. आता तुमचं चॅनल असं बनवा, म्हणजे मी काय सांगते, आता पहिल्यापासून तुम्ही चॅनल असं बनवा की 100% ते ब्रँड तुमच्यापर्यंत आलं पाहिजे, तुम्ही त्यांना शोधायचं नाही, ते ॲटोमॅटिक तुमच्याकडे आले पाहिजे, ठीक आहे. तुम्ही शोधाल, परत गुगल सर्च कराल, मला स्पॉन्सरशिप येत नाही, हे येत नाही, ते येत नाही आणि फेक स्पॉन्सरशिप घ्याल, तुम्ही तुमचं नुकसान करून घ्याल. त्यासाठीच तुम्ही प्रयत्न करा, यूट्यूबमध्ये चांगले व्हिडिओ अपलोड करा, यूट्यूबमध्ये चांगला ॲक्टिव्हिटी द्या, तुम्ही स्वतःचा आवाज चांगला द्या, कंटेंट चांगला तयार करा, ॲटोमॅटिक ब्रँड तुमच्यापर्यंत नक्की येईल, ब्रँड तुमच्यापर्यंत नक्की येईल. आता एजन्सी, आता प्रोड्युसर काय करतात की एखादा सपोज माझा सॅमसंगचा मोबाईल आहे, ठीक आहे, मी तर सॅमसंगचे मोबाईल वापरत असते, सॅमसंगचा मोबाईल आहे, तर सॅमसंगच्या मोबाईलमध्ये असे फीचर्स आहेत, हे आहे ते आहे, मी सांगितलं, एखाद्याला रिव्ह्यू केलं तर ते त्या व्हिडिओमध्ये ऐकणार, बघणार की बाबा हां ही स्पॉन्सरशिप ह्यांनाच देऊया आपण, ह्या चांगल्या प्रकारे हे करू शकतात, प्रोडक्शन करू शकतात आणि आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचा प्रॉफिट होऊ शकतो, हे त्यांना कळलं आहे, ठीक आहे. मग ते तुम्हाला स्पॉन्सरशिप द्यायला रेडी होतात, लक्षात ठेवा. मेन म्हणजे प्रोड्युसर. आता एक स्पॉन्सरशिपचे 2 पार्ट आहे,
प्रोड्युसर असतो ना तो मेन असतो, प्रोड्युसर मेन असतो आणि ह्या साईडला असतात ते एजन्सी असते आणि दुसरं असतात ते ब्रँड असतं. काय करतात, ब्रँड असतो ना ब्रँड तो एजन्सीला देतो. एजन्सी म्हणजे कळलं का, कोण एजन्सी म्हणजे कोण, एजंट त्यांना देतो. ब्रँड असतो म्हणजे फॉर एक्झाम्पल सॅमसंगचा ब्रँड, एखाद्या पॉन्ड्स पावडर, एखाद्या कोलगेटचा ब्रँड सपोज, मी फॉर एक्झाम्पल देते, असं काही नाही आहे. तर सपोज मी एक कोलगेट कंपनी चा मालक आहे, मी स्वतःच कोलगेट कंपनीची मालकीण आहे. तर मला माझ्या प्रोडक्टची जाहिरात करायची आहे, मला माझ्या प्रोडक्टविषयी काही आणखी एंगेजमेंट आणखी हे वाढवायचं आहे, प्रॉफिट वाढवायचं आहे. मग मी काय करणार, एजन्सीला कॉन्टॅक्ट करणार. मग एजन्सी काय करणार, क्रिएटर आपल्यासारख्या क्रिएटरला कॉन्टॅक्ट करणार. आता आपल्यासारख्या क्रिएटरला कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते काय म्हणणार की ठीक आहे, तुम्ही असं मी तुम्हाला 30 लाखाचं बजेट देतो. म्हणजे ऑलरेडी ब्रँडने एजन्सीला काय सांगितलं आहे, मी तुम्हाला 30 लाखापर्यंत मला असे 10 क्रिएटर रेडी करून द्या, जेणेकरून मला चांगले व्हिडिओज वगैरे पाठवू शकतील आणि त्याच्यात मी एका क्रिएटरला ॲक्सेप्ट करू शकतो, मी त्याला 30 लाख रुपये परचेस करू शकतो. ठीक आहे, मग एजन्सी काय करणार, तुम्ही आता ब्रँडने सांगितलं 30 लाख, एजन्सी काय करणार, 10% कमी करणार आणि ही अशी किंमत आहे, तर त्या 30 लाखातून 10 किती पर्सेंट, तेवढे 10% कमी करणार आणि ते तुम्हाला डायरेक्ट अमाऊंट नाही सांगणार, ते तुम्हाला विचारणार तुम्ही किती रुपयाला डील करू शकता. तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही त्यांना सांगायचं आहे जास्तीत जास्त एका व्हिडिओला 3000 रुपये, 2 व्हिडिओला 6000 रुपये. म्हणजे जेवढे तुमचे व्ह्यूज असतात त्या व्ह्यूजवर डिपेंड. जर तुमचा व्हिडिओ हाय क्वालिटीचा असेल तर तुम्ही हाय क्वालिटी पर व्ह्यूज मागे तुम्ही तुमची डील फिक्स करू शकता. आलं लक्षात, इथपर्यंत कळलं आहे का. तर दुसरं म्हणजे मेन म्हणजे मी सांगते, माझं सांगण्याचा पर्पज एवढंच आहे की तुम्ही स्वतःला सतर्क करा, म्हणजे कमी ह्याच्यामध्ये स्पॉन्सरशिप घेऊ नका. आता एजन्सी डील जेव्हा करते ना, त्यावेळी 10% जी रक्कम मिळते व्हिडिओच्या मार्फत, ती ब्रँडकडनं पण घेत असतो आणि आपल्याकडनं पण घेत असतो. म्हणजे जास्तीत जास्त नफा हा एजन्सीला होतो, लक्षात ठेवा. आता कसं असतं, मी तुम्हाला एक प्रोडक्शन म्हणजे तुम्हाला दिलं आहे, आता ते कॉन्टॅक्ट पेमेंट कसं करणार. आता मी तुम्हाला एक सांगते, जर आता डील झाला आपला, आता आपण कॉन्टॅक्ट आणि पेमेंट करू, म्हणजे त्यांना पेमेंटचं बोलायचं असेल तर त्यांना काय सांगायचं आपण माहिती आहे की तुमचं जे पेमेंट आहे ते तुम्ही आम्हाला एडिट म्हणजे आधी बिफोर, जर तुमचं चॅनल मोठं असेल तर तुम्ही एडिट करताना अर्धी किंमत घ्या. सपोज 30 लाख रुपये किंमत आहे तर 15 लाख रुपये तुम्ही त्याच्याकडनं आधी घ्यायचे आहे. जर मोठ्या ब्रँडचं सांगते, छोट्या ब्रँड 30,000 असेल तर 15,000 रुपये तुम्ही आधी घ्यायचे आहे ॲडव्हान्समध्ये. आणि आपला फोटो रेडी झाला की त्यांना आधी पाठवायचं आहे. त्यांना पाठवल्यावर ते म्हणाले किती वेळा एडिट म्हणजे हे असं आहे एडिट करा, परत पाठवला, परत म्हणणार की असं आहे एडिट करा, परत म्हणणार, त्यांना सांगायचं मला एकदाच आम्ही एडिट करून देतो. आधीच तुम्ही त्या पॉलिसीमध्ये लिहायचं की आम्ही एकदाच एडिट करून देतो, आम्ही जास्त वेळा एडिट करणार नाही. कारण नाहीतर काय करतात, क्रिएटरला खूप त्रास देतात की 30 दिवस त्रास देत राहतात, असं एडिट करा, तसं एडिट करा, तसं एडिट करा. म्हणून आधीच सांगायचं की आम्ही एकदाच एडिट करणार. ठीक आहे. आणि पेमेंटचा इश्यू, तर पेमेंट सांगायचं आधी आम्हाला, आम्ही जेवढी डील केली त्याची अर्धी बिफोर आम्हाला आधी द्या पैसे, आणि अर्धे आम्ही जेव्हा तुमचा व्हिडिओ अपलोड करणार म्हणजे अनलिस्टमध्ये ठेवायचा. पेमेंट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अनलिस्टमध्ये ठेवायचा, आणि जेव्हा पेमेंट आलं तर तो व्हिडिओ पब्लिश करायचा. आधी पब्लिश करू नका. तुम्ही जर पब्लिश केला तर ते तुम्हाला म्हणेल ह्यांनी आता पब्लिश केला, ठीक आहे, ह्यांचं आता आपण ह्यांना पैसे देऊया नको, आपण हे करूया. म्हणजे काही असतात चांगले, जवळपास 99% हे हॅकर असतात. हॅकर असल्यामुळे 1% कुठेतरी चांगले आपल्याला स्पॉन्सरशिप मिळतात चांगली, पण 1%च असतात. त्याच्यामुळे तुम्ही सतर्क राहा. आता स्पॉन्सरशिप म्हटल्यावर बघा, इंटिग्रेटर आणि डेडिकेटेड तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे. तुम्ही जर इंटिग्रेटर घेत असाल, डेडिकेटेड घेऊ नका, जास्त करून इंटिग्रेटरच स्पॉन्सरशिप घ्या.
30 ते 60 सेकंदाचा इंटिग्रेटरसाठी कंपल्सरी द्यावा लागतो त्यांना, 30 ते 60 सेकंद जास्तीत जास्त, आणि शॉर्टमध्ये द्यायचा आहे, मोठा लॉंग व्हिडिओ द्यायचा नाही, मग तो डेडिकेटेडमध्ये मानला जातो, लक्षात ठेवा. आणि मेन म्हणजे मला जेवढी माहिती आहे ते मी तुम्हाला शेअर करत आहे, आणि सांगण्याचा एकच आहे की मुद्दा एकच आहे की तुम्ही त्याच्यामध्ये सिक्युरिटी तुमची आहे, सिक्युरिटी बघा. आपल्याला एवढी मोठी स्पॉन्सरशिप भेटते आणि आपण सिक्युरिटी हँडलच नाही केली तर ते फेक वगैरे असले तर तुम्हाला खूप नुकसान होईल. तुम्ही आपली ॲड कराल, तुमचे पैसे खर्च करून ॲड कराल आणि तुमचे पैसे मग शेवटी नुकसान होऊ नये म्हणून सिक्युरिटी आधी चेक करा. सिक्युरिटी कशी चेक करणार? फेक मेल आणि फेक DM असतं. आता तुम्हाला एखाद्या वेळी मेल येतो, तो मेल कशा पद्धतीत ओळखायचा मी तुम्हाला सांगणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ बघा, अजिबात स्किप करायचा नाही आहे. तर आता सपोज मला सॅमसंगकडनं मेल आला आहे, तर सॅमसंग कंपनी मेल आला तर आपण चेक करतो तो मेल कोणत्या पद्धतीत आहे. आता तो मेल चेक केल्यावर आपण तिथे जर samsung.con CON असेल ना, samsung.con म्हणजे con असेल तर तो हॅक जे तो फेक मेल आहे. परत gmail.com आपण gmail.com करतो, ते कॉन असेल किंवा एखादे वर्ड्स चुकलेले असतील तर लगेच समजायचं हा फेक स्पॉन्सरशिप आहे. तसेच PL NU C2 NET असे जर असतील किंवा असे मिसमॅच स्पेलिंग्स असतील किंवा अदर जे तुम्ही ऐकलेच नाही आहे कंपन्यांचे हे ते तर फेक समजायचं. कोणत्याही लिंकवर आधी क्लिक करायचं नाही आहे. जर सपोज तुम्ही लिंकवर क्लिक करायला सांगतात, आम्ही असे प्रोडक्शन पाठवलं आहे, त्याची लिस्ट पाठवली आहे, काय काय करायचं आहे ते तुम्हाला मी लिंकवर पाठवली आहे, तिथे तुम्ही क्लिक करा. अजिबात करायचं नाही आहे. त्यावेळीस समजायचं की हा फेक स्पॉन्सरशिप आहे, ठीक आहे. आणि हे असं केलं तर जेवढा फक्त तुमच्या हातात मोबाईल असेल, बाकीचं जे काही सॉफ्टवेअर ते हॅकरच्या हातात असेल. तुमचा यूट्यूब चॅनल, तुमचे व्हॉट्सॲप, तुमचे जेवढं काय आहे तेवढं सगळं हॅक होऊ शकतं. त्याच्यामुळे जी काही सिक्युरिटी आहे ती तुम्ही तुमच्या हातात आहे. सिक्युरिटी तुम्ही चेक करूनच हे करा. लिंक अजिबात कुठचाही स्पॉन्सरशिप लिंक ओपन करायला सांगत नाही आहे, हे मेन आहे, हा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. आणि तो हे पण सांगते मी तुम्हाला 10,000 पाठवतो, मैं आपको 10,000 भेज रहा हूँ, तो आप वो ऐसे मेल कर दो किंवा तुम्ही असं माझं ॲड करा. ही पण फेक आहे, हे पण फेक आहे. तुमचा जोपर्यंत कॉन्टॅक्ट होत नाही आहे मेलवर तोपर्यंत तुम्ही स्पॉन्सरशिप ॲक्सेप्ट करायची नाही आहे, तुम्ही त्याच्यासोबत डील करायची नाही आहे, लक्षात ठेवा. आणि फेक DM म्हणजे काय तर व्हॉट्सॲप मेल सॉफ्टवेअर जर तुम्हाला सांगत असेल मी तुला असे जे आहे प्रोडक्शन त्याची लिस्ट, तुमचा व्हॉट्सॲप नंबर द्या, मी तुम्हाला त्याच्या व्हॉट्सॲपवर पाठवतो. अजिबात करू नका. ही चूक तुम्हाला तुमच्या हे होईल, पूर्ण चॅनल तुमचं पूर्ण सिस्टम हॅक होईल. ही चूक तुम्ही अजिबात करू नका. तसेच मेल सॉफ्टवेअर असं सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं आहे, असं डाउनलोड करून त्याच्यामध्ये मग तुम्हाला पाठवते हे सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअरची लिंक पाठवत आहे, असं पण तुम्ही अजिबात करू नका. हे हॅकर असतात, त्याला काय म्हणतो आपण फेक DM, ठीक आहे. चॅनल 100% हॅक होणार, असं काही करू नका. सतर्क राहा. स्पॉन्सरशिप कुठची चांगली आहे, कुठची जे तुमचे मेन क्रिएटर जास्त तुमच्या ओळखीचे आहेत त्यांना विचारा, ही स्पॉन्सरशिप हॅक आहे की चांगली आहे, वाईट आहे की चांगली आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला फायदा होईल, आपल्याला इन्कम मिळू शकेल. असतात मी असं नावं नाही ठेवत, 100पैकी 25% चांगले असतात, बाकीचे हॅकर असतात. जरा थोडं सांभाळून राहा, सतर्क राहा. तर आय थिंक तुम्हाला हे सगळं इथपर्यंत कळलं असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि मी जेवढं काही सांगितलं आहे ते अगदी वैशिष्ट्यपूर्ण, चांगलं आणि व्यवस्थित समजावून सांगितलं आहे. कान उघडून माझा व्हिडिओ बघा, व्यवस्थित, कुठेही स्किप करून व्हिडिओ बघू नका, जेणेकरून तुम्हाला तुमचं नुकसान होईल. तर भेटू आपण नेक्स्ट अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ऋतुजा टेक टॉकला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय. गॉड ब्लेस यू.